फक्त घरगुती उपायाने बघू शकता माझ्या आईचे केस किती छान लांब सडक काळेभोर दाट स्मूथ अँड सिल्की आहेत। तुम्हालाही असे केस आवडत असतील तर फक्त हा उपाय करा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। कोणत्याही केसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी हा उपाय प्रभावशाली आहे आणि यामध्ये वेगळा असा आपल्याला खर्च होणार नाही, दररोज करायची गरज नाही आणि यासाठी बेसिक घरातीलच गोष्टी लागणार आहेत। त्यामुळे आजच करून बघा, खूप चांगला रिझल्ट येतो। आणि यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा जो आहे ना तो आपल्याला पांढरा कांदा वापरायचा नाही, लाल कांदा वापरायचा आहे। आणि बघा रिझल्ट हवा असेल ना तर डिटेलमध्ये सर्व गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे, कारण की एकही स्टेप मिस झाली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही। त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये स्टेप फॉलो करून तुम्ही पूर्णपणे केसांसंबंधी समस्या घालवू शकता। तर आता बघा पांढरा कांदा घ्यायचा नाही, लाल कांदा घ्यायचा। कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यावरती काळसर फंगल्स असतं तर ते आपल्याला नको, त्यामुळे अशा प्रकारे त्याचा वरचा भाग काढला की स्वच्छ कांदा धुवून असा बारीक कट करून घ्यायचा। कांदा कमी जास्त तुम्ही वापरला तरी चालतं, मोजमाप असं परफेक्ट नको। ढोबळ मानाने जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही। एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 2 चमचे मेथी दाणे। आता तुमचे केस किती कमी आहेत जास्त आहेत त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मेथी दाणे आपल्या केसांसाठी अगदी अमृता समान आहेत। कोणत्याही प्रकारच्या केसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी मेथी दाणे खूप छान प्रभावशाली काम करतात आणि याचा रिझल्टही खूप चांगला येतो। वेगवेगळ्या प्रकारे याला वापरता येतं आणि ही पद्धतही खूप सोपी आहे याला वापरण्याची। 2 चमचे मेथी दाणे, 2 चमचे जवस। जवस हे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। भरपूर मला कमेंट्स येतात की जवस म्हणजे काय, याला कुठे कुठे अलसी असं देखील म्हटलं जातं आणि ह्याची चटणी देखील तुम्ही करू शकता। खाद्यपदार्थामध्ये भरपूर ठिकाणी वापरता येतं, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, तसंच केसांसाठी देखील खूप चांगलं आहे। अगदी तुमचे वृक्ष झाले असतील ना केस तर तुम्ही जवस एकदा वापरून बघा, याचा तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळेल। 2 चमचे जवस, 2 चमचे मेथी दाणे आणि आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर कढीपत्ता। इथे तुम्ही फ्रेश ताजा कढीपत्ता देखील वापरू शकता। फक्त कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे त्यावरती धूळ बसलेली नको, त्यामुळे स्वच्छतेची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर असा थोडासा मी कढीपत्ता घेतलेला आहे। अवेळीस तुमचे जर केस पांढरे होत असतील तर तुम्हाला कढीपत्ता हा वापरलाच पाहिजे तुम्ही, आणि याला देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। आता बघा कढीपत्त्याची काही पानं मी स्वच्छ करून अशी बाजूला ठेवलेली आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाची पानं। तुमच्या जर केसांमध्ये जसे की डॅन्ड्रफ आहे किंवा थोडीशी खाज होते किंवा उवा आहेत, लिका आहेत, तर तुम्ही इथे कडुलिंबाची पानं वापरून बघा, याचा बेस्ट रिझल्ट मिळतो। आणि जरी हे प्रॉब्लेम नसतील तरी वापरा, म्हणजे कसं भविष्यात कधी ते तुम्हाला त्रास होणार नाहीत। तर कडुलिंबाची पानं देखील फ्रेश ताजी देखील वापरू शकता, वाळलेली वापरली, पावडर करून वापरली तरी चालतं। आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। मी इथे लिंबू थोडं वापरलं होतं यामधील, तर त्याच्या सालीसकट वापरणार आहे। तुम्ही 3-4 लिंबाच्या वापरलेल्या साली देखील इथे घेऊ शकता। आणि त्यानंतर आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये आपण आता एक एक करत या सर्व गोष्टी टाकणार आहोत। खारं पाणी असेल तर प्यायचं पाणी घ्या, खाऱ्या पाण्याने देखील केस खूप खराब होतात। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा आपण अगोदर जवस टाकलं, नंतर मेथी दाणे, आणि हे जवस मेथी दाणे देखील बघा धुवून जर तुम्ही घेतलं तर अजूनच चांगलं आहे, कारण की हे मेथी दाणे आणि जवस घरचं आहे, कोणतेही केमिकल यामध्ये नाही, म्हणून मी तसंच वापरलेलं आहे। तुम्ही जर बाजारामधून आणत असाल ना तर त्यामध्ये कसं टिकवण्यासाठी काही केमिकल टाकले जातात पावडर, तर ते काढण्यासाठी त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये टाका। आता बघा सगळ्या गोष्टी जसं कांदा म्हणा, कढीपत्ता, कडुलिंबाची पानं, लिंबू हे सर्व टाकून आपल्याला गॅसवरती याला ठेवायचं आहे। तर याला असं नाही की खूप जास्त आपल्याला शिजवायचं आहे, गॅसवरती ठेवा आणि थोडंसं यामध्ये ना 3-4 उकळी येऊ द्यायच्या, म्हणजे यामधील जे जवस आहे किंवा मेथी दाणे आहेत ते थोडेसे फुगल्यासारखे होतील। आता बाजारामध्ये बघा केसांसाठी खूप काही गोष्टी मिळतात, टोनर, पेस्ट किंवा ऑइल किंवा इतर काही गोष्टी ज्या की खूप महाग असतात आणि किती नाही म्हटलं तरी त्यामध्ये कोणते ना कोणते केमिकल असतात। त्यामुळे हा उपाय तुम्हाला जर केला तर एकतर खूप बेसिक घरातील गोष्टी आहेत, केमिकल फ्री नॅचरल हा उपाय होईल आणि याचा रिझल्टही इन्स्टंट मिळतो। आता बघू शकता मेथी दाणे जवस असं फुगल्यासारखं झालं। पाणी 1 ग्लास पूर्ण यामध्ये मी टाकलं होतं, तर ते असं थोडं आटल्या गेलेलं आहे। तुम्हाला यापेक्षा जास्त शिजवायचं असेल तर शिजवू शकता, काहीच हरकत नाही। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये ना थोडंसं पाणी राहू द्यायचं, म्हणजे जर पाणी संपलं असेल तर थोडं पाणी टाकून याला थोडंसं उकळून घ्यायचं
आणि असं नाही की पूर्ण आटेपर्यंत हे असं शिजवायचं, कारण की यामध्ये जे लिक्विड आहे ना तर ते लिक्विड तुम्ही इथे ॲज अ सिरम म्हणून वापरू शकता, टोनर म्हणून वापरू शकता। तर हे असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही जर एकदा याला बनवलं ना तर याचा तुम्ही लावल्यानंतर लगेचच केस धुतल्यानंतर रिझल्ट मिळतो आणि नेक्स्ट टाइम तुम्ही स्वतः लावाल एवढा छान याचा रिझल्ट येतो। आता बघा याचं जे लिक्विड आहे ना ते आपल्याला बाजूला वेगळं करायचं आहे आणि यामध्ये राहिलेला मोठा मोठा हा भाग तो आपण वेगळा करणार आहोत। दोन्ही आपल्याला वापरायचं आहे, यामधील एकही कण फेकून देऊ नका, कारण की यामध्ये टाकलेल्या सर्व गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत केसांसाठी। आणि आता बघा लिक्विड असं मी काढलेलं आहे आणि हे थोडं घट्टसर चिकटसर लिक्विड असतं, कारण की यामध्ये आपण जे जवस टाकलेलं आहे ना ते खूप असं चिकटसर लिक्विड त्यामुळे तयार होतं आणि ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे। अगदी जसं जेली सारखं लिक्विड हे थोडंफार तयार होतं। त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून राहिलेल्या गोष्टी मी अशा मिक्स करून घेतल्या, याची पेस्ट तयार केली। होईल तेवढी फाईन पेस्ट तुम्ही करू शकता, म्हणजे केसांमध्ये ते अडकणार नाही। आणि जरी ही पेस्ट थोडीशी मोठी राहिली तर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारे मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे जे जवस आहे किंवा मेथीदाणे आहेत ना त्याची टर्फलं आपल्या केसांमध्ये धुतल्यानंतर अडकत नाहीत। अगदी केस धुतले की स्वच्छ पूर्णपणे हे निघून जातं, काहीच आपलं काम वाढत नाही आणि यामध्ये आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही। तुम्हाला जर हे असं गाळून घ्यायचं नसेल तर तुम्ही तसंच जरी वापरलं तरी चालतं। आता हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत जसं की पेस्ट आणि हे लिक्विड दोन्ही तयार आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कसं आणि कधी वापरायचं हे मी तुम्हाला माझ्या आईच्या केसांवरती लावून दाखवणार आहे। आता हे जे लिक्विड आहे ना ते आपण एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत। हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 8 दिवसांपर्यंत तुम्हाला याचा वापर करता येतो। पेस्ट जशी एखादी बॉटल नसेल तर स्वच्छ झाकणबंद डब्यामध्ये जरी ठेवलं तरी चालतं। आता बघा हे आपण ॲज अ टोनर ॲज अ सिरम म्हणून कसं वापरू शकतो किंवा ही पेस्ट कशी वापरायची ते बघूयात। आता असं गरजेचं नाही की दोन्ही तुम्हाला एकदाच वापरायचं आहे, एका वेळेस तुम्ही वापरू शकता लिक्विड, दुसऱ्या वेळेस पेस्ट वापरली तरी चालतं। आता व्हिडिओमुळे मी तुम्हाला दोन्ही कसं लावायचं केसांवरती ते दाखवणार आहे। तर बघू शकता केसांमध्ये अशा प्रकारे ते स्प्रे बॉटल आहे, त्यामुळे मी स्प्रे करून घेत आहे। तुम्ही हातावर घेऊन केसांच्या मुळाशी केसांवरती असं लावू शकता, काहीच हरकत नाही। तेल लावल्यासारखं केस धुण्याच्या 1-2 तासा अगोदर हे केसांवरती लावा आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस तुम्ही धुतले तरी चालतात। खूप छान रिझल्ट येतो। वृक्ष झालेले केस खूप छान स्मूथ सिल्की होतात। अगदी केसांचे 2 असे तोंड दिसत असतील तर ते देखील निघून जातात आणि केस गळती थांबते। आता त्यासोबतच बघा ही जी पेस्ट आहे ना ही तुम्ही केसांच्या मुळाशी केसांवरती अगदी मेहंदी लावल्यासारखं असं लावायचं आणि पूर्ण केसांची जी लांबी आहे ना तिथपर्यंत लावायचं, किंवा केसांच्या फक्त मुळाशी जरी लावायचं असेल तर लावू शकता, पण मी पूर्ण केसांच्या लांबीवरती देखील लावते। आता ही लिक्विड मी केसांच्या लांबीवर व्यवस्थित लावून घेतलं होतं, म्हणून जी पेस्ट आहे ना ती फक्त अशी वरतीच लावत आहे। तुम्ही पूर्ण लावून घ्या, म्हणजे पूर्ण तुम्हाला केस चांगले दिसतील। आणि त्यासोबतच पेस्ट लावून 2 तास ठेवायची आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवायचे। अगदी बेस्ट रिझल्ट मिळतो, केसामध्ये हे अजिबात अडकत नाही। एकदा करून बघा, कमालीचा फरक जाणवेल। आणि बघू शकता माझ्या आईचे केस खूप चांगले आहेत आणि मीही आता हे असे घरगुती उपाय करत आहे, तर माझे केस खूप चांगले झालेले आहेत, जे की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले। शाईन केसामध्ये चमक बघू शकता, असे खूप छान केस होतात। नक्की करून बघा आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल सबस्क्राइब करा।